राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारताचे बापू म्हणून कीर्ती मिळवली. बापूजवळ अनेक तरुण मुली, विवाहित स्त्रिया पिंगा घालताना दिसून येत होत्या. त्यांना बापूंनी आपल्या सेक्स स्कॅन्डलमध्ये अर्थात ब्रह्मचर्य प्रयोगात ओढले. बसता उठता त्यांना मुलीचा सहवास आवडत असे. मुलींच्या खांद्यावर हात टाकून चालण्यात त्यांना विशेष रस वाटे. जो शाकाहार करतो, ब्रह्मचर्याचे पालन करतो, तो सशक्त व निरोगी असतो. मग अशा सशक्त व्यक्तीने चालताना मुलींच्याच खांद्याचा आधार का घ्यावा? गांधी जेव्हा विदेशात असत तेव्हा ते गोरी चमडीवाल्यांच्या खांद्यावर हात टाकून चालत असत. महात्मा गांधींचे दोन्ही हात जन्मभर मुलींच्या खांद्यावरच राहिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन्ही हात आयुष्यभर पुस्तकाच्या गठ्ठ्यावरच राहिले. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. महात्मा गांधी ब्रह्मचर्याचे प्रयोग नित्य करीत. त्याचाच एक भाग म्हणून ते महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणीला जाऊन महिनाभर राहिले. त्यावेळी त्यांच्यासोबत तरुण पोरी होत्या. याबाबत पाचगणीचे रहिवासी असलेले डॉक्टर S.M. बंदीसोडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संभाषण या ठिकाणी प्रस्तुत करणे आवश्यक वाटते. बंदीसोडे म्हणाले की ते पाऊणशे 80 वर्षाचे गांधीजी महिनाभर पाचगणीला येऊन राहिले तर त्यांचे 8 पाऊंड वजन वाढले. आता म्हातारा कसा लालबुंद आणि टवटवीत दिसू लागला आहे. त्यावर बाबासाहेबांनी बंदीसोडे यांना विचारले, काय हो गांधीजी अजून तेथेच पाचगणीत आहे का? काय चालले तेथे म्हाताऱ्याचे? त्यावर बंदीसोडे म्हणाले, पाकिस्तान निर्मितीची खलबत राजगोपालाचारी, जीवराज मेहता वगैरे काँग्रेसवाले रोज कोणी ना कोणी येतात. संध्याकाळी नियमित प्रार्थना प्रवचन होऊन हरिजन साप्ताहिकाचे मदतीसाठी लोटा फिरवण्यात येतो. प्रार्थनास्थळावरून बाजारातून निवासस्थानाकडे जाताना 2 तरुण पोरींच्या खांद्यावर हात टाकून म्हातारा डुलत डुलत जातो. मोठं विलपनीय, तितकंच लाजिरवाणं दृश्य दिसतं ते. हे ऐकून बाबासाहेब खळखळून हसले. ज्या मुली बापूच्या सहवासात आल्या त्यांनी त्यांची सेक्स कहाणी स्वतःहून कथन केली. त्यामध्ये रिहाना तय्यबजी, डॉक्टर सुशीला नायर, कुमारी मनू आभा, मीराबेन, M. सलाड, सरोजिनी नायडू, सरला देवी, याशिवाय राजकुमारी अमृत कौर, सुचेता कृपालानी आणि जयप्रकाश नारायण यांची पत्नी प्रभादेवी अशा अनेक सौंदर्यवतींसोबत त्यांनी लैंगिक चाळे केले. त्यांच्यासोबत लैंगिक अनुभव घेतला. गांधींच्या ब्रह्मचर्य प्रयोगात अडकलेल्या मुलींच्या जीवनाबद्दल मत मांडताना दुर्गा भागवत म्हणाल्या की, पण एक गोष्ट कबूल करायला हवी की ज्याच्याबरोबर हे प्रयोग झाले त्या स्त्रियांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाले. याबाबत प्रतिभा रानडे यांचे मतही महत्त्वाचे वाटते. गांधीजींचे ते ब्रह्मचर्य प्रयोग समजण्याची, ते पेलण्याची कुवत त्यांच्यात मुलींमध्ये नव्हती. अशा कुवत नसलेल्या स्त्रियांची त्यांची पूर्वतयारी करून न घेता त्यांना ब्रह्मचर्य प्रयोगात सामील करून घेण्याने त्या स्त्रियावर अन्याय नाही का झाला? त्या अर्थाने त्या स्त्रिया वापरल्या गेल्या असं मला वाटतं. दुसरी गोष्ट माझ्या मनात येते की सत्याग्रह करण्यापूर्वी सत्याग्रहीची मानसिक तयारी झाली आहे की नाही याबद्दल गांधीजी दक्ष होते. परंतु या ब्रह्मचर्य प्रयोगात भाग घेणाऱ्या स्त्रियांच्या मानसिक तयारीबाबत गांधीजी तेवढे सावध होते का? महात्मा गांधी हे त्यावेळचे भारताचे इतके मोठे पुढारी होते की त्यांच्या विरुद्ध बोलणे ही अवघड बाब बनली होती. त्यांच्या विरुद्ध उघडपणे तक्रार ऐकून घेणारा आणि तक्रार करणारा जवळपास उरलाच नव्हता. अशा परिस्थितीत गांधीच्या सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकलेल्या मुली बिचाऱ्या काय करतील? गांधींनी त्यांच्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचाराची कहाणी काही दिवसानंतर त्यांनी लोकांसमोर मांडलीच. त्यामध्ये रिहाना तय्यबजी, डॉक्टर सुशीला नायर, कुमारी मनू आभा, M. सलाड, मीराबेन, सरोजिनी नायडू, सरला देवी तसेच प्रभादेवी यांनी स्वतःहून गांधीजी ब्रह्मचर्याच्या आडून त्यांच्याशी कसे लैंगिक चाळे करीत होते याबाबत सत्यकथन केलेले आहे. रिहाना तय्यबजीचे सौंदर्य गांधीजींच्या कामवासनेचे शिखर बनले होते. रिहानाचा संग त्यांना खूप मोहित करीत असे. त्यामुळे गांधींनी तिला मधु पुष्प, स्वीट फ्लॉवर ही उपमा दिली. रिहानाने गांधीसोबत केलेल्या लैंगिक ब्रह्मचर्य प्रयोगाबद्दल म्हटले आहे की, पिछले जन्मों की अवतार अवस्था में मैंने इतनी कामुकता की है कि अब मैं एक पत्थर की भांति कामुकताहीन हो गई हूँ. बापू गांधी यह सब कुछ जानते थे, किंतु फिर भी वह मेरे पुरुषों के साथ
पुरुषों के साथ प्राचीन भोग परंपरा में ब्रह्मचर्य प्रयोगों के बारे में चिंतित रहते। एक बार अपने एक मरीज के साथ नग्न सोने पर बापू ने मुझे झाड़ भी डाली थी। रोगी की पत्नी मर चुकी थी और वह कामुकता के वेग में अपनी ही बेटियों के पीछे व्याकुल होकर भागता था। मैं निरंतर 1 सप्ताह उसके साथ नग्न सोई, जिसके बड़े ही आश्चर्यजनक परिणाम निकले। वह पूर्णतः स्वस्थ हो गया। बाद में गांधी जी भी स्त्रियों के साथ प्रयोग करने लगे। उन्हें भी अद्भुत परिणाम देखने को मिले। मेरा लिकोडर्मा का रोग मेरी बहुत अधिक कामुकता की भूख का ही परिणाम था। डॉक्टर सुशीला नायर. महात्मा गांधींच्या मोहपाशात मनू नावाची मुलगी येण्यापूर्वी डॉक्टर सुशीला नायर ही त्यांच्या सोबत झोपत होती. अगदी सुरुवातीलाच गांधींच्या लैंगिक चाळ्यांना ब्रह्मचर्य प्रयोग असे नाव दिले नव्हते. त्यांचे मनू आभा आणि सुशीला नायर यांच्यासोबत लैंगिक लफडे उघडे पडल्याने बापूंनी त्यांच्या कुकर्माला ब्रह्मचर्याचे नाव दिले. याबाबत डॉक्टर सुशीला नायरचे मत जाणून घेऊ. मन के चित्र में आने से पूर्व मैं उन गांधी जी के साथ सोया करती थी. मनु के चित्र में आने से पूर्व मैं उन गांधी जी के साथ सोया करती थी. कभी वह कहा करते थे, मेरी कमर दुखती है, इस पर थोड़ा वजन डालो. इसलिए मैं कुछ वजन डालती और कभी उसकी कमर पर लेट जाती. शुरू के दिनों में इसे ब्रह्मचर्य प्रयोग नाम देने का सवाल ही पैदा नहीं होगा. यह तो प्राकृतिक चिकित्सा का ही हिस्सा था. बाद में जब लोगों ने मनु के साथ, आभा के साथ और मेरे साथ शारीरिक स्पर्श संबंधी तरह तरह के प्रश्न पूछने शुरू कर दिए, तब ब्रह्मचर्य प्रयोगों का विचार निर्माण किया गया. मनु अतिशय सुंदर कोमल अशी मुलगी होती. ताटव्यावर स्वच्छंदपणे विलसणाऱ्या गुलाबाच्या पुष्पकळीप्रमाणे नाजूक होती. तिचे सौंदर्य गांधींच्या डोळ्यात खड्यासारखे बोचू लागले. त्यांच्यातला कामदेव जागृत झाला आणि या थोर महात्म्याने मनूला आपल्या वासनेचे शिकार बनविले. बापूंनी तिच्यावर केलेल्या लैंगिक प्रयोगाबद्दल कुमारी मनू म्हणते की, सर्वप्रथम मैं उन गांधी जी की चटाई के निकट सोई और ऐसा करने पर मुझे बुरा नहीं लगा. एक दिन आधी रात को गांधी जी ने मुझे जगा लिया और बातें करने लगे. तब से मैं उनके साथ सोने लगी. मेरे आयु उस समय 19 वर्ष की थी और इसका आरंभ नवाखली में हुआ. आभा. मनूप्रमाणेच आभा ही सुद्धा मादक सौंदर्यवती होती. तिचे लग्न झालेले होते. तिलाही बापूंनी आपल्या सेक्स स्कॅन्डलमध्ये ओढले. आभाच्या पतीने याबाबत भांडणे केली. गांधीजी त्यांच्या पत्नीला खराब करत असल्याबद्दल त्यांनी अनेक वेळा तक्रार केली, परंतु लिंग पिसाट बापू मात्र आभासोबत लैंगिक व्यभिचार करतच राहिले. याबाबत आभा म्हणाली, यह बात सर्वविदित थी कि सुशीला नायर गांधी जी के निकट सोती थी. जब मैं 16 वर्ष की थी तब सुशीला ने मुझे गांधी जी के निकट सोने को कहा. मैंने सोचा उन्हें सर्दी लगती होगी और इसलिए उन्हें गर्म रखने के लिए मुझे उनके साथ सोने को कहा है. इसलिए मैं उनके साथ कभी कभी वस्त्र पहने ही सोती रहती थी. किंतु 2 वर्ष बाद नवाखली में मैं उनके निकट लगातार सोने लगी. गांधी जी ने मुझे अवश्य कहा, वस्त्र उतार लो. किंतु यहाँ तक मुझे याद है कि मैं अपना पेटीकोट और चोली पहने रखती थी. मुझे याद नहीं कि गांधी वस्त्र पहने रखते थे कि नहीं. एम. सलाड मीराबेन. महात्मा गांधीची एक गोरी चमडीवाली शिष्या होती. तिच्या गोऱ्या रंगावर गांधीजी मोहित झाले. तिलाही बापूंनी लैंगिक पाठ शिकवण्यासाठी ब्रह्मचर्य प्रयोगाच्या नादी लावले. तिचा विरह बापू कधीच सहन करू शकले नाहीत. ती जेव्हा बापूपासून दूर होती तेव्हा बापूने तिला पत्र लिहिले, जब भी तुम मेरे साथ ठहरती हो, तुम्हारी उपस्थिति मुझे त्रास करती है. तुम चाहे कुछ भी करती और मैं खुद को कंट्रोल करने के कितने भी यत्न करता, हम आपस में झगड़ते ही रहते. मीरा की ऐसी ही एक उपस्थिति का उल्लेख करते हुए गांधी जी ने एम. सलाड मीरा का असली नाम को इस प्रकार लिखा था, तुम सारा समय मेरे ऊपर अपने प्यार की बौछार करती रहो. मैं खुद को गबन का दोषी महसूस करता रहा और मैं मामूली से बहाने पर भी भड़क उठता था. अब चूंकि तुम मेरे साथ नहीं हो, इसलिए
मेरे दोष मुझ ही पर चढ़े हुए हैं कि मैं तुम्हें इस प्रकार क्यों फटकारता रहा, किंतु जितना समय मैं आपके सेवाएं प्राप्त करता रहा, मैं प्रचंड भस्म पर लेटता रहा। सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू ही भारताची कोकिळा म्हणून प्रसिद्ध स्त्री. तिचे आणि बापूंचे संबंध हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला काळिमा फासणारे ठरले. त्यांच्या संबंधाबाबत रजनी शहानीने त्यांचे पुस्तक मिस्टर गांधी मध्ये पृष्ठ 186 वर नमूद करून ठेवले आहे. जब सरोजिनी नायडू गांधी के पास होती तो वह बहुत खुश होती. वह क्या कारण था जिसने इस अद्भुत स्त्री को सब कुछ छोड़कर इस पक्के उकताऊ गांधी का अनुसरण करने पर आकर्षित किया? क्या यह राष्ट्र का निमित्त था? उत्तर है हाँ, किंतु जो कुछ आमतौर पर संदेह किया जाता है इसी के पीछे और भी अधिक गहराई थी. गांधी जैसे और भी अनेकों को दिए, इसी तरह नायडू को भी सेक्स, काम पूर्ति और कोमलता प्रदान किए. कुदरती तौर पर अप्रसन्न स्त्रियां व दीवानगी समस्याओं वाली स्त्रियां गांधी जी के इर्द गिर्द ऐसे जमा हो जाती थी जैसे मधुमक्खियां फूलों के आसपास. इतकेच काय, महात्मा गांधी यांनी राजकुमारी अमृत कौर ह्या सौंदर्यवतीचा संग उपभोगून सुचेता कृपलानीला बऱ्याच काळापर्यंत भोगले. त्याही पुढे जाऊन भारताचे मोठे पुढारी जयप्रकाश नारायण यांची पत्नी प्रभादेवीला सुद्धा महात्मा गांधींनी सोडले नाही. महात्मा गांधींच्या अशा वासनामय ब्रह्मचर्य प्रयोगाचा आरंभ हा नोआखाली मध्येच झाला होता. याचा पर्दाफाश महात्मा गांधींचे खाजगी सचिव प्रो. निर्मलकुमार बोस यांनी त्यांच्या माय डेज विथ गांधी या पुस्तकात केला आहे. त्याला कोणीही नकारू शकत नाही. स्वातंत्र्य लढ्याचा बहाणा करून भारताची तथाकथित कोकिळा सरोजिनी नायडू गांधीसोबत राहिली म्हणजे गांधींनी तिला जवळच ठेवून घेतले. ही सरोजिनी नायडू मात्र गांधीपेक्षा देखणा, राजविंडा, गोरागोमटा, मुस्लिम लीगचा नेता बॅरिस्टर जिना याच्यावर मोहित झाली. ती नेहमीच जिनाच्या मागे डू यू लव्ह मी म्हणत मागे लागली. त्यांच्यावर कविता लिहून प्रेमपत्रे पाठवू लागली. गांधीला ही बाब जेव्हा कळली तेव्हा तिच्यावर ते खूप रागावले. तिची खरडपट्टी काढली. बॅरिस्टर जिनाने मात्र विषयासक्त सरोजिनी नायडूला कधीच भीक घातली नाही. त्यामुळेच खुश होऊन गांधींनी बॅरिस्टर जिनांना वेळोवेळी मदत केली. अर्थात भारताच्या फाळणीला सुद्धा मान्यता दिली. बाईलवेड्या माणसांनी प्राचीन भारताचा सांस्कृतिक धार्मिक इतिहास काळवंडून टाकला आहे. त्यात प्रामुख्याने रामायण महाभारत यांचा समावेश होतो. रामायण महाभारत भागवद्गीता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे म्हणणाऱ्या बाईलवेड्या गांधींनी भारताचे 2 तुकडेच करून टाकले. सुचेता कृपलानी गांधीच्या सहवासात, सत्याग्रहात, उपोषण कोणतीही व्यक्ती आली असता त्यांच्या घरातील मुलींबद्दल, स्त्रीबद्दल हळूवार माहिती काढून अटकळ लढवून त्यांची शिकार करणे ही गांधीसाठी फार सोपी गोष्ट होती. त्यात सुचेता कृपलानीच्या शिलाचा बळी गेला. अशा प्रकारे सौंदर्यवती सुचेता कृपलानी ही सुद्धा गांधीच्या ब्रह्मचर्य प्रयोगाची शिकार बनली. सरला देवी ही रवींद्रनाथ टागोर यांची पुतणी होती. महात्मा गांधी तिच्या प्रेमात पडले होते तेव्हा त्यांचे वय 50 वर्षाचे होते, तर सरलादेवी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान म्हणजे 29 वर्षाच्या होत्या. सरलादेवी ही एक सुंदर लेखिका होती. तिने काँग्रेससाठी एक गीत लिहिले होते. पुढे चालून त्यांचे प्रेम बहरत गेले. सरलादेवी ही रामभुज दत्त चौधरी ह्या एका वृत्तपत्राच्या संपादकाची पत्नी होती. रामभुज दत्त चौधरी हे तुरुंगात असताना गांधीजी मात्र लाहोरमध्ये सरलादेवीच्या घरी मुक्कामाला राहत होते. गांधीजीचे व सरलादेवीचे हे नाते कोणालाच मान्य नव्हते. खुद्द त्यांचा मुलगा देवीदास गांधी यांनी वडिलांना गांधींना हे अश्लील संबंध संपवण्याची विनंती केली होती. गांधींची पत्नी कस्तुरबा ह्या अशिक्षित व भोळ्या स्वभावाच्या होत्या. विवाहापासून दोघांचे जमत नव्हते. सरलादेवीच्या व्यक्तिमत्वाने महात्मा गांधींना भुरळ पडली होती. सरलादेवी आणि महात्मा गांधी यांच्या अनैतिक संबंधावर महात्मा गांधींचेच नातू राजमोहन गांधी यांनी त्यांच्या मोहनदास अ ट्रू स्टोरी ऑफ अ मॅन, हिज पीपल अँड एम्पायर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आजोबांच्या गांधीच्या व्यभिचारी प्रवृत्तीबद्दल सत्य प्रतिपादन केले आहे. म्हणूनच त्यांनी पुस्तकाच्या शीर्षकाची सुरुवात महात्मा गांधी असे न करता चक्क मोहनदास अशी केली आहे.
मोहनदास गांधी हे यौवनात आलेल्या तारुण्याने मुसमुसलेल्या तरुण मुलीशी तसेच सौंदर्यवान स्त्रियांशी कसे लैंगिक संबंध ठेवत होते, त्या मुलींची त्याबद्दलची प्रतिक्रिया कशी होती यावरून हे लक्षात आलेच असेल. प्रभादेवी जयप्रकाश नारायण यांची पत्नी. जयप्रकाश नारायण यांची पत्नी प्रभादेवी हिच्यावर गांधींची वासनांध नजर पडली होती. त्यामुळे जयप्रकाश नारायण गांधीवर चिडून होते. जयप्रकाश नारायण हे गांधी व प्रभादेवी यांच्या संबंधात अडसर ठरत होते म्हणून वेळ येताच गांधींनी जयप्रकाश नारायण विरुद्ध सापळा रचला. एकदा जयप्रकाश नारायण तुरुंगातील काही महत्त्वाची कागदपत्रे पळवण्याच्या प्रयत्नात पकडले गेले तेव्हा ते स्वतः हजारीबाग तुरुंगातून पसार झाले आणि भूमिगत होऊन स्वातंत्र्य चळवळ चालवू लागले. या घटनेवरून गांधींनी त्यांची खूप अवहेलना केली. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी सहकार्याची नजर ज्यावेळी जयप्रकाश नारायणांना सहकार्याची गरज होती, नेमके त्याच वेळी गांधींनी प्रभादेवीच्या प्राप्तीसाठी त्यांचा विश्वासघात केला. राजकुमारी अमृत कौर. राजकुमारी अमृत कौर अतिशय रूपवान होती. तिचे यौवन गांधींना आकर्षित करीत होते. गांधींनी अनेक मुलींना, सुंदर स्त्रियांना जसे आपल्या मोहपाशात ओढले तसेच राजकुमारी अमृत कौरलाही गांधींनी आपल्या जाळ्यात अडकवले आणि राजकुमारी अमृत कौरचा पुरेपूर फायदा उठवला. स्वतःची विषयवासना तृप्त करण्यासाठी ब्रह्मचर्याचे प्रयोगाचे गाजर दाखवून गांधींनी लैंगिक शोषण सुरूच ठेवले.